आणि आता पाहिजेत पाचच्या महत्त्वाच्या 5 बातम्या। बातमी पहिलीच मुंबईतनं पाहायची आहे। राज्यसभेसाठी प्रीतम मुंडेंचं नाव निश्चित झाल्याचं माहिती मिळते। त्या संदर्भात सागर कुलकर्णी माहिती देतील। दुसरीकडे रायगड शिवसेनेला डावलून भाजप राष्ट्रवादीची सत्ता येते का या संदर्भात प्रसाद पाटील जालन्यातनं तर जुन्नरमधनं जरांगे उपोषण करणार आहेत। त्या संदर्भात लक्ष्मण सोळुंखे माहिती देतील। तसंच लासलगावमध्ये कांद्याचे भाव घसरलेत, 800च्या आत दर आलेत। माहिती देतील निलेश वाघ। आणि शेगाबाद गजानन महाराजांच्या दर्शनाला राष्ट्रपती येत आहेत, त्या संदर्भात माहिती जाणून घेऊ अमोल सराफ यांच्याकडे। पहिली महत्त्वाची बातमी, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी येत्या 16 मार्च रोजी निवडणूक पार पडते आणि याच पार्श्वभूमीवर रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली। यात भाजपकडून राज्यसभेसाठी रामदास आठवले, धैर्यशील पाटील यासह प्रीतम मुंडे, रावसाहेब दानवे, विजया रहाटकर, माजी खासदार भारती पवार यांच्या नावाची शिफारस दिल्लीत करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। केंद्रातील भाजप निवड समिती याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती मिळते। जाऊयात थेट जाणून घेऊयात माहिती माझा सहकारी सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, प्रीतम मुंडेंचं नाव देखील चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं। यासह अनेक नावं आहेत, कसं बघायचं याकडे? राज्यसभेच्या 4 जागा ज्या भाजपाच्या थेट विजयामध्ये रूपांतरित दिसल्या असं म्हटलं जातं, त्याच अनुषंगाने हे 4 उमेदवार कोण असावेत याची चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भाजपाच्या कोर टीमनी रात्री वर्षा निवासस्थानी केली। जी माहिती NDTVच्या हाती आली त्यानुसार रामदास आठवले जे विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्यांना भाजपाच्या कोट्यातून परत एकदा संधी देणं जवळपास निश्चित आहे। दुसरीकडे मात्र धैर्यशील पाटील जे विद्यमान खासदार आहेत त्यांची टर्म देखील संपती आहे आणि भागवत कराड हे देखील विद्यमान भाजपचे खासदार आहेत, त्यांची देखील टर्म संपते आणि यांना परत एकदा संधी मिळेल का याविषयी मात्र तर्कवितर्क आणि शंका उपस्थित केल्या जात आहेत। आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार मराठवाड्यातून भागवत कराड यांच्याऐवजी प्रीतम मुंडे यांच्या नावाला पसंती देऊन राज्यातून केंद्राकडे भाजपाची जी निवड समिती आहे, केंद्रीय भाजप नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत त्यांच्याकडे नाव पाठवण्यात आलेलं आहे। यातली जी नावं अंतिम केली जातील त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल आणि त्यानंतरनं पुढच्या काही दिवसांमध्येच याबाबतचा अंतिम निर्णय खाली पाठवला जाईल आणि अंतिम नावं जे आहेत ते केंद्रीय पातळीवर जाहीर केले जातील। पण प्रीतम मुंडे मराठवाड्यातनं एक नाव परत एकदा समोर आलेलं आहे। रावसाहेब दानवे हे देखील आहेत। मराठवाड्यातलं थोडंसं कास्ट कॅल्क्युलेशन जर विचार केला तर भागवत कराड हे वंजारी समुदायातनं येतात, त्यांच्याच जागी प्रीतम मुंडेंना वंजारी समुदायातनं संधी देऊन भविष्यामध्ये तिथे कदाचित बीडमध्ये मराठा चेहरा लोकसभेसाठी संधी देण्याची शक्यता नाकारता येत नाही। यामुळे आत्ता प्रीतम मुंडे यांना संधी दिली तर तो एक जो रोष आहे, जो मुंडे परिवारांना केंद्रात स्थान नाही आहे किंवा राज्यसभेची कुठली संधी दिली गेली नाही, कारण की पंकजा मुंडे उभारल्या होत्या आत्ता 2024मध्ये त्यांचा पराभव झाला, त्याआधी प्रीतम मुंडे उभारल्या होत्या त्यांचा देखील पराभव झाला होता। अशा परिस्थितीमध्ये मुंडे परिवाराला संधी दिली असा एक संकेत दिला जाणं, त्यातनं वंजारी समुदायाला अधिक OBC जो भाजपाचा एक वोटर बँक स्ट्रॉंग मानला जातो त्याला जवळ करण्याचा भाग आहे। दुसरीकडे 2029मध्येच ज्यावेळेस निवडणुका जाहीर होतील त्यावेळेस कदाचित इथून मराठा चेहरा कोणतरी बीड जिल्ह्यातनं एक दिला जाईल किंवा OBC अजून कोण एक नवीन चेहरा दिला जाईल असं सांगितलं जातं। आता मुद्दा राहतो की रावसाहेब दानवे हे देखील एक वेगळं कॉम्बिनेशन आहे। मराठवाड्यामध्ये मराठा विरुद्ध OBC असा एक जो मोठा संघर्ष सुरू आहे, अशा परिस्थितीत प्रीतम मुंडे एक बंजारा समुदाय OBCमधनं द्यायचं, दुसरीकडे रावसाहेब दानवे मराठा चेहरा द्यायचा अशा स्वरूपाचा विचार सुरू आहे। आणि अन्य पर्यायी जे नावं येत आहेत समोर ते म्हणजे विजया रहाटकर ज्या आता विद्यमान महिला राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्ष आहेत, यापूर्वी त्यांच्याकडे महिलाची महत्त्वाची भाजपाची जबाबदारी देखील होती आणि मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विनय सहस्त्रबुद्धे। अशी वेगवेगळी जी नावं आहेत ती राज्यसभेसाठी भाजपाने राज्यातल्या स्थानिक पातळीवरून मान्यता देऊन केंद्राकडे नेतृत्वाकडे पाठवलेले आहेत। सागर, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। पुढच्या बातमीकडे वळूयात। रायगड जिल्हा परिषदेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती देखील मिळते। युतीमध्ये शिवसेना सहभागी करून घेतलं जाणार नसल्याचे संकेत भाजपचे नेते ॲडव्होकेट आस्वाद पाटील यांनी दिले आहेत। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती निवडणुकीपूर्वी होती आणि आम्ही बहुमताचा आकडा गाठला असल्यानं आम्ही सत्तेत बसू अशी सध्या तरी परिस्थिती असल्याचं आस्वाद पाटील म्हणाले। एक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी प्रसाद पाटील सध्या संपर्कात आहेत। प्रसाद, नवा फॉर्म्युला पाहायला मिळेल, कसं बघायचं याकडे?
तन्मय, रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा विचार केला तर निवडणुकीपूर्वी देखील महायुतीमध्येच हे युद्ध पाहायला मिळालं होतं. त्याचप्रमाणे आता आपण पाहिलं तर निकालानंतर देखील जे महायुतीमधील जे घटक आहेत राष्ट्रवादी, अ, भाजप यांच्या विरोधात शिवसेना, असंच हे सर्व चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत आपण निकाल पाहिला तर रायगड जिल्ह्यात जे शिवसेना आहे ती सर्वाधिक 21 जागा घेऊन अ, अ, अग्रस्थानी बसलेले आहे. मात्र अ, जे भाजप आणि राष्ट्रवादी यांचे जर आकडा पाहिला तर भाजपचे 15 उमेदवार निवडून आलेले आहेत, राष्ट्रवादीचे 16 उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामध्ये लागणारा जो जादुई आकडा आहे 30चा, हा या दोन्ही पक्षाने पार केल्यामुळे त्यांना आताच्या पद्धतीने नक्कीच तर रायगड जिल्हा परिषदेसाठी सत्तेसाठी हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. प्रसाद, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. बातमी पुढची जालन्यात. हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अन्यथा जूनमध्ये पुन्हा उपोषण करू असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिलाय. सरकारनं गोरगरिबांच्या भावनेशी खेळू नये असंही त्यांनी म्हटलंय. जाणून बुजून मराठा समाजाची पिळवणूक करण्याचं काम सुरू आहे असा आरोप त्यांनी यावेळी केलाय. माहिती जाणून घ्या. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंखे सध्या संपर्कात आहेत. लक्ष्मण, पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा जरांगे देत आहेत. तन्मय, निश्चितपणे आपण जर बघितलं तर जे आंदोलन आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात पेटल्याच्या नंतर या ठिकाणी 2 वेळेस मुंबईला या ठिकाणी मराठा समाज हा त्या ठिकाणी गेला होता आणि त्यानंतर मुंबईमध्ये मराठा समाजाला विखे पाटलाची जी उपसमिती आहे या उपसमितीच्या संपूर्ण उपसमितीने या मराठा आंदोलकांसोबत चर्चा केल्यानंतर या ठिकाणी मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलेलं होतं. मात्र ही गॅझेट लागू केल्याच्या नंतर आपण जर बघितलं तर या गॅझेटचा मराठवाड्यातील मराठा समाजाला खूप काही असा मोठा फायदा झालेला नव्हता. कारण की हैदराबाद गॅझेट लागू झाल्याच्या नंतर जे उपसमिती होती आणि त्या उपसमितीने मराठवाड्यात एक समिती नियुक्त करायला हवी होती, मात्र ती समिती नियुक्त न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांकडे कुणबी नोंदी सापडून सुद्धा त्यांना प्रमाणपत्र मिळण्याला या ठिकाणी मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. कारण की अनेक जणांच्या कुणबी नोंदी जरी असल्या तरी त्यांचे जे वंशावळ आहे या वंशावळ कुठेतरी जुळत नव्हत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण जर बघितलं तर मराठा प्रमाणपत्र निघण्याचं जे प्रमाण होतं ते नागण्य होतं. अशा परिस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावर राज्य सरकारच्या उपसमितीने आता मराठवाड्यासाठी समिती नियुक्त केलेली आहे. मात्र या समितीवर आता मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. कारण की जवळपास 2 वर्ष आंदोलनाची धग पेटत असताना त्यानंतर मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलं. मात्र उपसमिती न नेमल्यामुळे या ठिकाणी मराठवाड्यातल्या अनेक अधिकाऱ्यांनी या मराठा प्रमाणपत्र जे आहे, जे ओबीसी प्रवर्गात मोडणारं जे मराठा समाजाला मिळणारं जे प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे मनोज जरांगे नाराज झालेले होते आणि आज काल उपसमितीची सरकारनं या ठिकाणी नियुक्ती केल्यानंतर सुद्धा आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांची नाराजी अजूनही आहे. कारण की अनेक कुणबी नोंदी सापडून सुद्धा अनेक अधिकारी या ठिकाणी मराठवाड्यात प्रमाणपत्र देण्यास नाकार हो, अगदी. त्यामुळे पाहावं लागेल आता जरांगे सरकारला काय नवा इशारा देतात. पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे जूनमध्ये जरांगे उपोषण करताना पाहायला मिळेल. आता बातमी थेट लासलगावमधून. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव घसरलेत. कांद्याचे सरासरी बाजारभाव 1000च्या आत आलेत. कमी भाव मिळाल्यानं कांदा उत्पादक शेतकरी संतापलाय. शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव देखील बंद पाडले. कांद्याला 2,500 ते 3,000 रुपये हमी भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांची समजूत काढत कांद्याचे लिलाव मात्र पूर्ववत करण्यात आले. अधिक माहिती जाणून घ्या. आमचे प्रतिनिधी निलेश वाघ सध्या संपर्कात आहेत. निलेश, कांद्यानं पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणल्याचं पाहायला मिळतंय. काय नेमकी मागणी झाली आहे आणि सध्या काय परिस्थिती आहे? नक्कीच तन्मय, आपण जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यातल्या पूर्व भागामध्ये किंवा जे कोरडवाहू शेतकऱ्यांचं प्रमुख पीक जे आहे कांदा आहे आणि त्या नगदी पिकावर वर्षभराचं गणित जे आहे ते अवलंबून असतं. आपण जर पाहिलं तर गेल्या महिनाभरापासून कांद्याच्या भावामध्ये सातत्याने घसरण होताना दिसते. प्रति क्विंटल कांद्याच्या भावाला जर पाहिलं तर 500 ते 800 रुपये असा कवडीमोल प्रति क्विंटल भाव मिळतो. त्यामुळे शेतकऱ्याचं जे उत्पादन खर्च देखील निघणं मुश्किल झाले. कांदा नेल्यानंतर वाहतूक खर्च निघणं मुश्किल झाले. शेतकऱ्याचे जे गणित आहे ते या ठिकाणी बेकारताना दिसतं. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी रोष पाहायला मिळतोय. आणि आज देखील नाशिकच्या लासलगाव सह इतर बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव जे
ते या ठिकाणी गडगडताना दिसले. कवडीमोल भावाने कांदा विकला जातो, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी प्रचंड असा रोष या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्या रोषामुळे आज शेतकऱ्यांनी कांद्याची लिलाव बंद पाडत या ठिकाणी आंदोलन केलं. एकंदरीत जर आपण जर पाहिलं तर आज जो 700 ते 800 रुपये जो कांद्याला जो प्रति क्विंटल दर मिळतोय तो शेतकऱ्यांना कुठेतरी परवडत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांना 3000 प्रति क्विंटल हमी भाव द्यावा, तसेच यापूर्वी जो कांदा विक्री गेला आहे त्याला किमान 1500 रुपये अनुदान द्यावे, अशी काहीशी जी मागणी जी ती आता शेतकरी वर्गाकडून केली जाते आणि त्यामुळे हा रोज जो आहे तो सातत्याने या ठिकाणी वाढत जाताना दिसतोय. आता विविध सरकारने यात सक्षम करून हमी भाव देण्याची गरज जी आहे ती या ठिकाणी व्यक्त केली जाते. एकंदरीत जर आपण जर पाहिलं तर प्रशासन, बाजार समिती प्रशासन आणि पोलीस प्रशासन याच्यानंतर यांनी मध्यस्थी केल्यानंतर लासलगाव बाजार समितीचे जे कांद्याचे लिलाव जे ते कुठेतरी आता पूर्ववत झाले. मात्र कांद्याचे भाव जर असेच जर गडगडत राहिले तर यापुढेही कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या रोषाला प्रशासन आणि शासनाला सामोरं जावं लागण्याची स्थिती जी आहे ती या निमित्ताने निर्माण झाली. तन्मय. नक्कीच धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. बातमी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आज शेगाव संतनगरी इथं दौऱ्याची सुरुवात करताना त्यांनी सगळ्यात आधी श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यांचं आगमन होताच टाळकरी वारकरी यांच्या मंत्रमुग्ध टाळांच्या गजरात त्यांचं भव्य दिव्य स्वागत करण्यात आलं. त्यांच्या समवेत महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे देखील उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्री संस्थांची संपूर्ण माहिती जाणून घेतली, समाधानही व्यक्त केलं. मुख्य म्हणजे त्यांनी राष्ट्रीय आरोग्य महाशिबिर 2026चं उद्घाटन या प्रसंगी देखील गणगण गणात बोतेच्या जपाचा उल्लेख करत केलाय. माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी अमोल सराफ सध्या संपर्कात आहेत. अमोल, काय काय घडलं या दौऱ्यामध्ये आणि राष्ट्रपती थेट आले होत्या शेगाव नगरीमध्ये? की आज सकाळी 11 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दौरा सुरुवात झाला. त्यांचं आगमन झाल्या सर्वप्रथम ते संत श्री गजानन महाराज यांच्या समाधी दर्शन त्यांनी घेतलं. मुख्य म्हणजे ज्या पद्धतीने तिथली जी एक शिस्त, नम्रता आणि स्वच्छता ही कायमस्वरूपी सर्व भाविकांकरता ती एक प्रकारे शिस्त देणारी असते, तेच अनुभव आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देखील आला. आणि सुरुवातीला तिथे टाळकरी वारकरी या सर्वांनी त्यांचं एक पताकाधारी टाळकरांनी त्यांचं भव्य असं स्वागत केलं. सकाळपासूनच संपूर्ण शेगाव नगरीतील नागरिक देखील त्यांना बघण्याकरता देखील उत्सुक होते. एकंदरीत हा राष्ट्रीय महाआरोग्य शिबिराचा जो दुसरा टप्पा होता, दर्शन घेतल्यानंतर ते त्या ठिकाणी गेले जिथे 12 वाजेच्या दरम्यान आयुष मंत्रालयाच्या वतीने आरोग्य महाशिबिर 2026चं त्यांनी उद्घाटन केलं. एकंदरीत 3 ते 3.5 तास सतत हा दौरा जो आहे सुरू होता आणि त्यानंतर ते पुढील दौऱ्याकरता इथून रवाना झालेले आहे. तन्मय. नक्कीच धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.